तर माझ्या ज्या लाडक्या बहिणींना वडील नाही, नवरा नाही किंवा त्यांचे निधन झाले असेल, तर त्यांनी के-वाय-सी कशी करायची? तो त्यांच्यापुढे खूप मोठा प्रश्न होता. परंतु आता वेबसाईटमध्ये ऑप्शन आलेला आहे. त्यांनी कशाप्रकारे के-वाय-सी करायची? त्यासाठी तुम्हाला Google Chromeवर जायचं आहे आणि लाडकी बहीण के-वाय-सी टाकायचं आहे. त्यानंतर जी अधिकृत वेबसाईट आहे तिला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर येथे तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी आल्यानंतर येथे तुम्हाला टाकायचं आहे विवाहित किंवा अविवाहित. जर तुमचं लग्न झालं असेल, लग्न होऊन जर घटस्फोट झाला असेल, तर विवाहितवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला 3 ऑप्शन मिळेल. पती ह्यात आहेत, पतीचे निधन झाले आहे आणि घटस्फोट. तर पतीचे निधन झाले आहे किंवा घटस्फोट झाला असेल त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुम्हाला जे 2 ऑप्शन येतील त्याच्यावर नाही क्लिक करा. जी तुमची जात आहे ती चॉईस करा. म्हणजे जर तुम्ही अनुसूचित जमाती असेल, एस-सी असेल, एस-टी असेल, ओ-बी-सी असेल किंवा ओपन कॅटेगरी असेल तर इथे निवडा. त्यानंतर के-वाय-सी सबमिट करा. इथे गव्हर्नमेंटने लिहिलं आहे की 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. 31 डिसेंबरपर्यंत तुम्ही अंगणवाडीच्या कर्मचारी असतात त्यांच्याकडे तुमचे दाखले सबमिट करायचे आहे. म्हणजे तुमचे वडील नसतील किंवा तुमचा नवरा मरण पावला असेल, घटस्फोट झाला असेल, तर जे पण दाखले आहेत ते तुम्ही तुमच्या अंगणवाडीकडे न्या. अंगणवाडी कर्मचारी तुमचा दाखला स्वीकारतील. कारण ती वेबसाईटमध्येच अपडेट आलेली आहे. त्यांना हा स्क्रीनशॉट दाखवू शकतात. तर त्यांच्याकडे डॉक्युमेंट सबमिट करा. जर तुम्हाला के-वाय-सी नसेल करता येत, तर डायरेक्टली तुम्ही अंगणवाडी कर्मचारीकडे जाऊन के-वाय-सी करू शकता. थोडेफार पैसे घेतील ₹10-20 पण ते के-वाय-सी करून देतील.